संतोष बबन माळे आपलं जय किसान एंटरप्राइज या नावानं मॉलमध्ये शेती औषधाचं दुकान आहे। आपण ॲग्रिकॉसची औषधं 10 वर्ष झालं आपल्या दुकानी असतात। इतके दिवस आम्ही भाजीपाल्यावर काम करत होतो। या 2 वर्षामध्ये आम्ही केळी पिकावर पण काम करायला लागलो। त्यांच्या औषधाचा रिझल्ट असा की एकदा दिले तर शेतकरी परत मागून येतात। आम्ही केळी लागवडीपासून त्यांचं शेड्यूल देतोय। सुरुवातीला मर रोगासाठी शॅडोफाईट कंपास देतोय। वाढीच्या पिरियडमध्ये आम्ही सल्फर आणि फोर्स देतोय आणि फुगवणीला के चॅलेंज 052 देतो आणि थ्रिप्ससाठी आणि मच्छरसाठी आता आम्ही मिओथ्रीन बरोबर त्यांचं झोमॅटो पण देतो। रिझल्ट असे भरपूर चांगले आहेत की शेतकरी एकदा वापरलं तर परत ॲग्रिकॉसची औषधं मागून येतात। आता ही सध्याची हा केळीचा प्लॉट आहे तो इराण एक्सपोर्टसाठी झालेला आहे आणि पूर्ण शेड्यूल आपल्या ॲग्रिकॉसचा आहे। 27 रुपये प्रति किलो भाव मिळालेला आहे। त्यामुळे शेतकरी आनंदी आहेत आणि सर्व शेतकऱ्यांची यापुढे एक्सपोर्ट केळी करण्याकडे धडपड राहणार आहे। कारण सध्याचा लोकल भाव 8 ते 10 रुपये आणि एक्सपोर्टचा भाव 25 ते 27 रुपये आहे। एवढा भावामध्ये फरक झाल्यामुळे इथून पुढे केळी करणारे शेतकरी सुरुवातीपासून शेड्यूल करून एक्सपोर्टला कसा जाईल याचाच प्रयत्न करणार आहेत आणि त्यासाठी पूर्तता करायला ॲग्रिकॉस कंपनीची टीम आहे।